हॅप्लॉइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स आहेत, आणि डिप्लॉइड म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे. ठीक आहे. आता बघा, 2 हॅप्लॉइड सेलपासून एक डिप्लॉइड सेल बनते. 2 हॅप्लॉइड सेल एकत्र आले तर एक डिप्लॉइड सेल बनते. हॅप्लॉइड सेल काय आहेत, तर हॅप्लॉइड सेलचं दुसरं नाव गॅमेट्स आहे, म्हणजे सेक्स सेल आहे. स्पर्म आणि ओसाइट, ज्यावेळेस स्पर्म आणि ओसाइट एकत्र येतात, ज्यावेळेस स्पर्म्स आणि ओसाइट एकत्र येतात, एक स्पर्म सेल आणि एक एग किंवा ओसाइट एकत्र आली की एक डिप्लॉइड सेल बनते. कळालं का? म्हणजे स्पर्ममध्ये 23 क्रोमोझोम आहे आणि ओसाइटमध्ये सुद्धा काय आहे, 23 क्रोमोझोम्स असतात. ठीक आहे. म्हणून मी म्हणतोय की दोन गॅमेट्स एकत्र येऊन काय बनते, एक डिप्लॉइड सेल बनते, किंवा 2 हॅप्लॉइड सेलपासून एक डिप्लॉइड सेल बनते. आणि हेही लक्षात ठेवा, एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल सुद्धा बनतात. त्याला आपण मिओसिस असं म्हणतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस शरीरामध्ये ह्या बनत असतात, त्यावेळेस जे आहे ते डिप्लॉइड पासून हॅप्लॉइड बनतात, आणि ज्यावेळेस ते शरीर बनवतात त्यावेळेस मात्र त्या हॅप्लॉइड पासून डिप्लॉइड बनवत असतात. फर्टिलायझेशन, रिप्रोडक्शन ज्यावेळेस करतो आपण त्यावेळेसचा विषय हा आहे. ठीक आहे. तर N आणि 2N म्हणजे काय, हा प्रश्न होता. तर N म्हणजे काय माहिती का, 23 क्रोमोझोम, आणि 2N म्हणजे काय, 23 क्रोमोझोमच्या 2 जोड्या. मी जे सांगत आहे ते हेच आहे की ज्यावेळेस हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड एकत्र येत आहेत, म्हणजे स्पर्ममध्ये 23 क्रोमोझोम आहे आणि ओसाइटमध्ये 23 क्रोमोझोम आहे. हे 23 आणि 23 एकत्र आले, 23ला आपण 1 सेट क्रोमोझोम म्हणतो. 23ला काय म्हणतो, 1 सेट. फादरचा एक सेट आणि मदरचा एक सेट एकत्र आला की 2 सेट बनतात, म्हणून आपण डिप्लॉइडला 2N म्हणतो. म्हणजे 2N म्हणजे काय, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम, आणि 1N म्हणजे काय, सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम.